श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 19. द्वादशी तिथीचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी ऋषी राजा दृढधन्वास श्री लक्ष्मीनारायण यांच्यामध्ये द्वादशी पर्वाच्या संदर्भात जो संवाद घडला त्याची माहिती देताना असे सांगतात की भगवान विष्णू म्हणाले की द्वादशी म्हणजे हरिदिन, श्रीहरी स्मरण पूजन चिंतनाचा हा दिवस. ही तिथी मला फार प्रिय आहे. या तिथीस द्वादशीचे व्रत करून जो प्राणी स्नान, ध्यान, पूजा, चिंतन, दान, होम, हवन इत्यादी पुण्यकर्मे करतो अशा भाग्यवंतास अविनाशी पदाची प्राप्ती होते. द्वादशीच्या व्रताचा प्रारंभ दशमीच्या रात्रीपासून होतो. दशमीस रात्री मित आहार घ्यावा. एकादशीस पूर्ण दिवस उपवास करावा. हरीचे चिंतन, पूजन, नामस्मरण करावे. द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणास सुग्रास भोजन, दान, दक्षिणा, वस्त्रालंकार द्यावेत. त्याची पुरुषोत्तम भगवान म्हणून पूजा करावी. धन देऊन शुभाशीर्वाद घ्यावेत. यामुळे महापुण्य प्राप्त होते. या दिवशी आवळीच्या झाडाखाली पिंड अर्पण केल्यास सर्व तीर्थांत मंगल स्नान केल्याचे अक्षय पुण्य प्राप्त होते. या दिवशी भूदान करणे, शक्य झाल्यास दीर्घकाळ वैकुंठ निवासाचे सुख मिळते. या दिवशी जर ब्राह्मणास श्रीहरी मानून त्यास वस्त्रदान दिले तर मी अशा प्रिय भक्ताचे सर्व मनोरथ पूर्ण करतो. हे देवी, या द्वादशी पर्वणीस कांस्याच्या भांड्यात शुद्ध तूप भरून अशा पूर्ण धृत पात्राचे दान विप्रास केले असता अशा दात्यास महान पुण्य लाभ होतो. त्याच्या इच्छांची पूर्ती होते. त्याचप्रमाणे या पर्वणीचे औचित्य साधून जे साधक अन्नदानासारखे प्राणदान रूपी कर्म करतात त्यांना सर्व सुखे, अधिकार, मानसन्मान प्राप्त होतात. द्वादशी पर्वणी साधून केलेल्या स्नान, दान, जप, तप, होम इत्यादी कर्मांची फलप्राप्ती म्हणजे माणसास प्राप्त होणारे अक्षय पुण्य होय. हे असे पुण्य पदरी जोडले घेतले असल्यामुळेच कुबेर, यम आणि इंद्र यांना त्यांचे त्यांचे महत्त्वपूर्ण असे अबाधित अधिकार प्राप्त झालेले आहेत. हे देवी, या संदर्भात आणखी एक गोष्ट इथे मुद्दाम स्पष्ट करून सांगावीशी वाटते. ती म्हणजे या अधिक मासातील कोणत्याही पर्वणीची संधी साधून जी कोणती कर्मे करीत असाल ती सर्व कर्मे प्रत्येकाने मोठ्या सश्रद्ध मनाने आणि ईश्वरनिष्ठ भावाने करणे फार महत्त्वाचे आहे. स्नान पवित्र जलाचे, शीतल पाण्याचे असावे. स्नान करताना पवित्र नद्यांच्या नामाचा उच्चार करावा. पूजेच्या वेळी पुरुषोत्तमाचे ध्यान करावे. ब्राह्मणास दान, भोजन देताना त्यास श्रीहरी समजून ते भक्तिभावाने द्यावे. एकादशीचा उपवास आणि द्वादशीचे पारणे हे यथाशक्ती यथामती शरणागत भावाने करावे. त्याचे अक्षय अविनाशी पुण्य हे नक्कीच लाभणार हे लक्षात घ्यावे. त्याचबरोबर आपले दानधर्म अयोग्य प्रकारे अयोग्य व्यक्तीस दान देऊन पुण्याच्या ऐवजी पापाचे वाटेकरी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. कारण पुण्याची वाढ जशी अनेक पटीने होते त्याच न्यायाने पापाची शिक्षाही तितकीच कठोर असणार हे विसरून चालणार नाही. माणसाची मोक्षाच्या मार्गावरची वाटचाल ही सदाचारी लोकांच्या सत्संगतीने घडते. त्यासाठी आपणही होता होईल तेवढे प्रयत्न करून सदाचारी, सुशील, सश्रद्ध, सद्भक्त आणि सत्पात्र व्यक्तींना सुखी करण्यावरच जादा भर द्यावा हेच इष्ट होय. वाल्मिकी राजा दृढधन्वास म्हणतात, हे राजन, तुझ्या मनातील श्रवणोत्सुकता मी जाणतो, पण यापुढचा जो कथाभाग आहे तो आपण पुढच्या अध्यायामध्येच श्रवण करूया.